नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या हक्काचं चॅनल फन फिल्मी मराठीमध्ये। आज आपण नेटफ्लिक्सचे क्राईम डॉक्युमेंटरी इंडियन प्रीडेटर दी डायरी ऑफ द सिरियल किलर याबद्दल बोलूया। ही 3 एपिसोडची डॉक्युमेंटरी आहे आणि प्रत्येक एपिसोड हे 40 ते 45 मिनिटाचे आहेत। पहिलं बोलूया स्टोरीबद्दल। शहरातील एक पत्रकार बेपत्ता होतो। त्याचा तपास करता करता राजा कोलंदर नावाच्या माणसावर संशय येतो। त्याच्यामार्फत समजतं की त्यानेच त्या पत्रकाराला त्याच्या फार्म हाऊसवर मारलं आहे। मग पोलीस शोध घेत असताना त्यांना राजाची एक डायरी सापडते। त्या डायरीमध्ये अनेक लोकांचं नाव लिहिलेलं असतं आणि त्या डायरीमध्ये शेवटचं नाव हे त्या पत्रकाराचं असतं। मग काय डायरीमध्ये लिहिलेल्या 12-13 माणसांना राजाने मारलं आहे की काय? तो असा का वागला? त्याने हत्या का केल्या? डायरीमध्ये नावं असलेली काही लोक जिवंत कशी? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला ही डॉक्युमेंटरी बघावी लागेल। या डॉक्युमेंटरीमध्ये 3 एपिसोड आहेत। तर पहिल्या एपिसोडमध्ये आपल्याला राजा कोलंदरची स्टोरी दाखवली आहे। तो कसा पोलिसांना सापडतो, पोलीस कसा तपास करतात, तो कसा पत्रकाराला मारतो। पहिला एपिसोड खूप सुन्न करणारा आहे। जेव्हा जेव्हा त्याच्या फार्म हाऊस बद्दल दाखवतात तेव्हा मन विचलित होतं। असं कोण कसं वागू शकतं? एखाद्या माणसाला मारून तुकडे करणे, बापरे, पहिला एपिसोडच ग्रिपिंग आहे। पण मग पुढचे एपिसोड या डॉक्युमेंटरीला कमजोर बनवतात। डॉक्युमेंटरी भरकटते। तो राजासारखा वागायचा, त्याला सगळे त्याच्या वर्चस्वाखाली आले पाहिजे तसं वाटायचं। त्याची मानसिकता काय असू शकते यावर जास्त वेळ घेतला आहे आणि ते खूप ड्रामॅटिक वाटतं। त्यामुळेच इतक्या गंभीर डॉक्युमेंटरीची गंभीरता निघून जाते। यात नरभक्षी प्रकाराचा सुद्धा अँगल आहे आणि तो खूप किळसवाना वाटतो। कशी लोक या जगात आहेत हे समजतं। राजा जेलमध्ये असताना प्रबोधनाचं काम करतोय हे सुद्धा दाखवलं आहे। त्याच्यामध्ये त्याने असं काहीच केलं नाही। ज्या लोकांची नावे डायरीमध्ये आहेत त्यामधील काही लोक जिवंत आहेत, ते कसं शक्य असं तो विचारतो। तरी डॉक्युमेंटरी इतर इंडियन प्रीडेटर सिरीज मधील एक कमजोर डॉक्युमेंटरी बनते। तर या भागात इतकंच, भेटू पुढच्या भागात। तोपर्यंत चॅनलवरचे अन्य व्हिडिओज नक्की बघा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। थँक्यू।